सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरनं गेल्या सुमारे 5.5 वर्षांपासून अखंडितपणे आत्मसंवाद प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय महाराज बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात. आपल्याला तो विषय फार सुंदरपणे समजावून सांगत असतात. गेल्या सुमारे 68 पुष्पांपासून आदरणीय महाराज श्री दत्त पुराण याविषयी प्रबोधन करीत आहेत. आदरणीय महाराजांनी मागील पुष्पात सांगितले की भगवान दत्तात्रेयांनी अलर्काला ओंकार उपासनेचे महात्म्य व महत्व अतिशय विस्तृत व सुंदर पद्धतीने कथन केले. ही ओंकार उपासना एखाद्या योगाला त्याच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवायला कशी कारणीभूत असते हे स्वामी महाराजांनी आपल्या प्रौढ भाषेत उत्तम पद्धतीने दत्तपुराणात विवेचन केले आहे. ते आपण बघितले. मागच्या पुष्पातील शेवटच्या श्लोकात दत्त महाराज सांगतात की स्वतःचा मृत्यू जाणून तुर्यावाणीने ब्रह्मरूप ओंकाराचा उच्चार करून मोक्ष मिळतो. बंध क्षीण झालेले नसतानाही वैखरी वाणीने ओंकाराचा उच्चार केला असता त्यांनाही दुसऱ्या जन्मात मोक्ष प्राप्त होतो. पुढच्या अध्यायात अलर्क श्री दत्तात्रेयाला विचारतात की कर्म, उपासना आणि ज्ञान प्रतिपादन करणाऱ्या श्रुती ज्यांनी आत्मसात केले आहे त्या मुक्तांना मुक्ती किंवा मृत्यू कसा असिद्ध व सिद्ध योगाने मृत्यू कसा जाणावा. कारण ज्ञानामुळे उत्क्रांती झाली असता ते नष्ट होत नसतं. असे विचारले असता ते भगवान दत्तात्रेय त्याला म्हणतात की हे महाभाव, शांत होऊन तू हे गुरुदेवाच्या प्रसादाने आणि ओंकाराच्या ध्यानामुळे जीवनमुक्त झालेलाही योगीराज तिथे ध्येय असेपर्यंत कर्माचरण करतो. नंतर 16 कलांचा त्याग करून तो विधेय कैवल्य प्राप्त करतो. त्याला महाप्रलय मृत्यू म्हणतात. तो काल जाणून सर्व गुद शोधादी द्वारांचे नियमन करून हृदयात मन आणि मस्तकात प्राणांचा निरोध करून ब्रह्मरूप ओंकाराचा उच्चार करीत परमात्म्याचे स्मरण करत जो योगी देहत्याग करतो तो परमपदी मोक्षपदी जातो. कर्मबंध क्षीण झाला नसतानाही प्रणवोपासनेने तो संसारात मुक्त होतो यात शंका नाही. आदरणीय बाबा महाराज म्हणतात की भगवद्गीतेने अशा अवस्थेला म्हटले आहे की तत्वधांती परमगती. तेच या ठिकाणी महाराजांनी म्हटले. तर ओंकाराच्या ओंकार संज्ञ विश्वादी लक्षण मात्रेचे ध्यान करील तर त्या ध्यानाने ऋग्वेदाभिमानीने देवता पुन्हा मानव लोकाला त्वरेने पाठवते. त्या नरजन्मात तपश्चर्या, ब्रह्मचर्य आणि श्रद्धेने संपन्न झालेला तो उपासनेने महिमा सिद्धीचा अनुभव घेतोच. तो दुसऱ्या मात्रेचे ध्यान करील तो मनात संपन्न होऊन सिद्ध होऊन यजुर्वेदाभिमानीनी देवतेकडून अंतरिक्षात जातो. तो तेथे सोमलोकात जातो. त्या ठिकाणी ऐश्वर्याचा अनुभव घेऊन तो पुन्हा परत येतो. नंतर मकाराने अव्यय परमपुरुषाचे ध्यान करतो. अशा प्रकारे ओंकाराच्या उपासनेने अज्ञ असलेलाही बंधनातून मुक्त होतो. पुढे काही श्लोकांमध्ये स्वामी महाराजांनी योगांना काय संकेत झाल्या केव्हा मृत्यू होईल हे सूचकपणे सांगितले आहे. अर्थात हे सर्व योग्यांबद्दलच लागू आहे असे सर्वसामान्य माणसांना नाही असे आदरणीय बाबांनी सांगितले. सारांश अशी मृत्यूची चिन्हे पाहून भीती टाकून योग्याने नेहमी मरणापर्यंत उपासना करावी असे महाराज सांगतात. पुढे ते सांगतात की तिन्ही प्रतिबंधाचा नाश झाला असता तो गुणातीत होऊन मुक्त होतो. योगभ्रष्ट झालेला या ठिकाणी यती संन्यासी होऊन गती मिळवतो. सूर्यकांत आणि चंद्रकांत म्हणी ज्याप्रमाणे अग्नी आणि पाणी ताबडतोब उत्पन्न करतात तीच उपमा योग सिद्धीला आहे. घर आहे म्हणून मुंग्या, उंदीर, किडे आदी राहतात आणि ते पडले तर दुसरीकडे जातात. तीच उपमा योग सिद्धीला आहे. वाळवी छोट्याशा तोंडाने मातीचा ढिगारा करते तीच यतीला उपमा आहे. योग सुद्धा अल्प असला तरी पाडसाच्या शिंगाप्रमाणे कलेकलेने हळूहळू वाढत जातो. धान्य तोंडात घेतलेली मुंगी पडत असली तरी हळूहळू जाते. तीच सिद्धी देणारी उपमा आहे. जो जागृती आणि स्वप्न यामध्ये चालक आणि भासमान आहे त्या आत्म्याला अभ्यासामुळे तत्वता जाणून योगी कृतार्थ होतो. ज्याप्रमाणे घरमालक नोकराकरवी कार्य करतो तसा आत्मा इंद्रियाकरवी तसा पुण्यकर्मांनी चित्त कार्याने स्वार्थ साधतो. असे ऐकून बुद्धिमान अलर्क विनम्र होऊन श्री दत्तात्रेयाला नमस्कार करून म्हणाला, मी संसार सागरातून तारला गेलो आहे. ज्या आपण माझा केवळ वंदनानेच उद्धार केला तो ते शरीर असेच तो
तुझ्या वंदन भक्तीने मी राहणार आहे. जिच्या कृपेने योगी लोकांनाही दुर्लभ असलेले तुझे स्थान एकवटलेल्या पुण्याने पाहिले, ती माझी बुद्धिमान माता धन्य आहे. माझा थोरला भाऊ धन्य आहे. त्याने पशुतुल्य असलेल्या मला स्वतःची ब्राह्मी स्थिती टाकून माझ्यावर हा उपकार केला आहे. त्याला काशीराजाच्या भावाने जिंकले हा आमच्यावर उपकारच झाला आहे. खजिना पळवला हे पण चांगले झाले. आईच्या वचनाचे स्मरण झाले तेही उत्तमच. तुमचे दर्शन झाले हे तर फारच उत्तम. तुम्ही ज्ञान दिले तेही उत्तमच. आई बंधू आणि आपल्या दृष्टीने मी निसंशय कृतार्थ झालो आहे. संसाराचा त्याग करून यथाविधी अरण्यात येऊन आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे मी आचरण करीन. त्यामुळे मला पुन्हा भ्रम प्राप्त होणार नाही. त्यावर श्री दत्तात्रय म्हणाले, हे राजश्रेष्ठा तू कृतार्थ झाला आहे. तू निरहंकारी होऊन माझ्या मोक्षासाठी भ्रमण कर. स्वामी महाराज रचित श्री दत्तपुराणातल्या 5व्या अष्टकातील 7वा अध्याय आदरणीय महाराजांनी इथपर्यंत अतिशय सुंदरपणे समजावून सांगितला. व पुढे ते म्हणाले की या संवादाच्या मुळाशी भगवान दत्तात्रयांना नेमकं काय सांगायचे. मागल्या पुष्पात ओंकार उपासनेविषयी त्यांनी सांगितले. नंतर मृत्यूसूचक माहिती त्यांनी सांगितली. हे कशा करता तर तो जो योगी असेल त्यांनी ब्रह्मनिर्वाणाविषयी तयारी करावी, मग त्याला मोक्ष मिळाले. अशी काही सूत्रे स्वप्न दृष्टांत जुन्या काही ग्रंथात आहेत, उपनिषदात आहेत असे ते म्हणाले. हे सांगण्याचा उद्देश हा योगांसाठी आहे, सर्वसामान्य माणसांसाठी नाही. भगवान सांगतात की गुरुकृपा आणि ओंकार उपासना ही मोक्षदायक आहे. ते म्हणाले की आदरणीय महाराज म्हणाले की शंकराचार्यांची उत्तम प्रार्थना आहे असे सांगून आदरणीय महाराजांनी ती प्रार्थनाही इथे समजावून सांगितली. ते म्हणतात की हे कृष्णा, माझा प्राण कंठवात पित्ताने जेव्हा शेवटच्या क्षणी अवरुद्ध होईल तेव्हा मला तुझे स्मरण व्हावे. गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे की ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी प्राण अवरुद्ध झाल्यावर सहस्र चक्राच्या मार्गाने प्राण जातात. अशाच प्रकारे एक अद्भुत तत्वज्ञान स्वामी महाराजांनी इथे प्रकट केले आहे असे सांगून आदरणीय महाराजांनी आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्प विराम दिला. मी महाराजांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करा. नमस्कार. अधुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा वर्तृगामी स्वभक्ताना उद्धरता भवसंकटा. श्री दत्ता प्राह राजेंद्र कृतकृत्योऽसि गच्छ भोः निर्ममो निरहंकारस्तथा चर विमुक्तये. म्हणजे या अलंकारी भगवान दत्तात्रयाचा मागल्या पुष्पात आपण जो काही संवाद ऐकला त्यात त्यांनी गायत्री विषय काय सांगितलं, ओंकार विषयक सांगितलं, स्वप्न विषयक सांगितलं, मुक्ती विषयक जो काही उपदेश संवादात आपल्या लक्षात आला त्यानंतर अलंकाला हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तेव्हा अलंकारी भगवान दत्तात्रयाला कृतकृत्योस्मी, मी कृतकृत्य झालो आहे अशा पद्धतीने जेव्हा निवेदन करायला सुरुवात केली तेव्हा भगवान दत्तात्रय त्याच्याशी वार्तालाप करताना असं म्हणतात की श्री दत्तप्राह राजेंद्रा कृतकृत्योशी गच्छ भो. अरे तू कृतार्थ झाला आहे राजश्रेष्ठा, तू कृतार्थ झाला आहे. तर भगवान दत्तात्रय अलंकाला म्हणतात तू आता निर्ममो निरहंकारस, तू निर्मम आणि निरहंकारी होऊन चर विमुक्त ये. तू आता विमुक्त आहे म्हणजे फक्त मोक्ष प्राप्तीसाठी
आता या जगात भ्रमण करत राहा, असं दत्तात्रेयांनी सांगितल्यानंतर इत्युक्ता प्रभुना प्रेमणा तुष्टावस्य कृतांजली रोमांचिता अंग गलत प्रेमाश्रू कर्गोद्भग्दाक्षराः. जे भगवान दत्तात्रेयाने प्रेमानं असं जे बोललेला तो राजा जणू काही रोमांचित होऊन प्रेमामुळे कंठ दाटून आल्याने गदगद वाणीने हात जोडून भगवान दत्तात्रेयाची आता हा राजा स्तुती करू लागला. हा राजा दत्तात्रेयाची स्तुती करताना काय म्हणतोय? तो म्हणतो, वंदे देवम हेत्वात्मानं सच्चिद्रूपं सर्वात्मनं विश्वाधारं मुंद्याकारं स्वेच्छाचारं वाघृद्दुरम. जे कारण रूप, सच्चित रूप, सर्वात्म स्वरूप आणि विश्वाधार, मुन्याकारम याचा अर्थ मुनिरूप, स्वेच्छाचारम म्हणजे स्वेच्छाचारी आणि वाघ हृदय हृदय दुरम, जे वाणी आणि मनाला दूर असलेल्या देवाला मी नमस्कार करतो. मायोपाध्यायो ब्रह्मेशो विद्योपाध्याप्त्यात्मानिशा तत्वज्ञानान माया नाशे तय्ये कस्त्वं नेशो निशा. जो मायेच्या उपाधीने ईश आणि ब्रह्मा आहे, जो ब्रह्मेशो आणि अविद्येच्या उपाधीने जीव आणि आत्मा आहे. अविद्योपाध्याय आत्मा आणि ईशा, जीव आणि आत्मा आहे. तत्वज्ञानात माया नाशे, तत्वज्ञानामुळे मायेचा नाश झाला असता तू एकच जो ईश आणि अनिश हा जणू काही भेदच नाहीये. या ठिकाणी पुन्हा विस्तार करताना महाराजांनी त्याच्या भाष्यात असं म्हटलं आहे की मायाला कल्पित दोन भेद आहेत. एक मायेत प्रतिबिंब असता ईश आणि मायातीत असताना ब्रह्म. तसेच अविद्येत प्रतिबिंब असताना जीव आणि अविद्यातीत असताना आत्मा. ते दोन अविद्या कल्पित भेद आहे. मग कूटस्थ ब्रह्म, जीव आणि ईश अशा प्रकारे चित्त हे चार प्रकारचे झाले. या ठिकाणी महाराज पुढे म्हणतात, रज्ज्वज्ञानात सर्पतस्तत्र शांत्या भाती शैवं ह्यत्र जीवभ्रांतिस्तेषा मिथ्या सा मेधारम नष्टोप्यप्त्या. म्हणजे रज्जूच्या अज्ञानामुळे, दोरीच्या अज्ञानामुळे भ्रमाने त्या दोरीच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला सर्प भासतो. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी जीव असा भ्रम होत. या ठिकाणी त्यांना सांगायचं की जीव आणि आत्मा या दोन वेगळे आहेत. पण सर्परज्जू या एक वेगळ्या प्रकारच्या सिद्धांताप्रमाणे, दृष्टांताप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी जीव आहे असा भ्रम होतो. हा अलर्क म्हणतो ही मिथ्या बुद्धी आपल्या उपदेशाने नष्ट झाली आहे माझ्या ठिकाणी. मग हिंदोस्म्य अद्य
कृतो कुपुतो जातो स्वद्य ब्रह्मीभूत त्वं ब्रह्मैवाशिषो रूपो माया योगांना ना रूपाहा. या ठिकाणी हा आदर का भगवान दत्तात्रेय असं म्हणतो, तुमच्या दृष्टीने पवित्र झालेला मी आज खरोखर धन्य झालो आहे. मी आज ब्रह्मस्वरूप झालो. तू तर ब्रह्मच आहेस आणि माया योगाला अरूप असलेला तू नाना रूप आहे. पुढे हा म्हणतो, दत्तात्रेय प्रज्ञामेयो वेदैर्गेयो योगित ध्येया त्वं विश्वात्मा कस्त्वामीश तो तुम ध्यातुम ज्ञातुम वेशाः. म्हणजे बुद्धिगम्य वेदांनी स्तवन करण्यास योग्य आणि योग्यांनी ध्यान करण्यास योग्य प्रज्ञामेय वेदे गेयो योगी ध्येया. योग्यांनी ध्यान करण्यास योग्य असलेला दत्तात्रेया, त्वं विश्वात्मा, तू विश्वात्मा आहेस. हे परमेश्वरा, तुझं स्तवन करण्यास तोचून ठातू म्हणजे ध्यान करायला, ज्ञातू म्हणजे तुझं ज्ञान होण्याकरता, तुला जाणण्याकरता वेशा कोण समर्थ आहे? वृद्ध क्वापी प्रौढा क्वापी बाला क्वापी ब्रह्म क्वापी अंगी भोगी रागी क्वापी त्यागी योगी संगी क्वापी तत्वबुद्धा सिद्धा शुद्धा श्रद्धा बद्धोप्य अन्याविद्धा त्रिशो मायाधीशो धीशो विज्ञानेशो निर्वाणेशाः धर्मा धर्मातीतो गीतो वेदैर्मे दैहीनो नूनः त्वां तं संतं भक्त्या मुक्त्या ईशं त्रिशं वंदे वंदे. या 4 श्लोकात एक अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा आलर्काने भगवान दत्तात्रेयाची स्तुती केली आणि वेगळ्या पद्धतीने सांगायचं तर स्वामी महाराजांनी भगवान दत्तात्रेयाचं वर्णन केलं आहे. हे काय म्हणतात, कुठे वृद्ध तर कुठे प्रौढ, वृद्धा क्वापी प्रौढा, कुठे बाल तर कुठे ब्रह्मा, क्वापी बाला क्वापी ब्रह्मा, कुठे सत्कार भोग घेणारा क्वापी अंगी भोगी रागी म्हणजे रंगणारा, तर कुठे त्यागी योगी क्वापी त्यागी योगी संगी, तर कुठे संगी असा असणारा क्वापी तुम क्वापी सत्व बुद्ध सिद्ध शुद्ध, कुठे तो तू बुद्ध सिद्ध शुद्ध असून श्रद्धाबद्धोप्यन्या विद्धा, श्रद्धेने बांधलेला असूनही माया धर्माची अविद्या आहे. आणि धीशो माया धीशो धीशो, धीश असलेला तू अंतर्यामी बुद्धी विज्ञान आणि मोक्ष यांचा स्वामी आहेस. विज्ञानेशो निर्वाणेशाः, मोक्ष यांचा तू स्वामी आहे. विज्ञान आणि मोक्ष. मग धर्मा अधर्मातीतो गीतो, तू धर्माधर्माच्या फलातीत असलेला तू वेदांनी गायलेला आहेस. गीतो वेदैर्भेदै हिरो नुनाः, हे वेदांनी तुझं वर्णन केलेलं आहे आणि भेदहीन असल्याने तू पूर्ण आहे. त्वां तं संतं भक्त्या मुक्त्या, अशा असला ईश्वर त्रिगुणाधीश असलेल्या तुला
भक्तीने भक्त्या आणि मुक्तीने मी ईशम, मी तुला वंदे वंदे, दोनदा पुनर्निरुक्ती त्यांनी केलं. मी तुम्हाला तुम्हाला नमस्कार करतो, मी तुम्हाला नमस्कार करतो. आणि अशा प्रकारे या ठिकाणी दत्तात्रेय पुराण उपासना कांडातला 5व्या अष्टकातला 7वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. पुढे त्यानंतरचा जो प्रसंग आहे तो असा आहे, दूरा त्यक्त्वा मया हंता ममता चिरागता भवत्प्रसादात्मस्थोद्य मुक्त संगचरे महे. जे हा लडका असं म्हणतो, बऱ्याच काळापासून आलेली अहंता आणि ममता मी लांबूनच आता दूर टाकून दिली आहे. आपल्या कृपा प्रसादानं आत्म्याच्या ठिकाणी अभेद रूपाने आता मी स्थित राहिलेलो आहे आणि तुमच्या उपदेशाप्रमाणे मुक्त संग होऊन मी आता या पृथ्वीवर संचार करेन. इत्युक्तेशं प्रणम्याशु तत्वा अलर्क प्रसन्न धीहि स काशीशं सुबाहुंस प्रोवाच रहसंदिवा. असं बोलून मी दत्तात्रेयाला नमस्कार करून प्रसन्न चित्त झालेला तो अलर्क कत्वा, अलर्क प्रसन्न धीर, प्रसन्न चित्त असलेला तो अलर्क काशी राजा आणि सुबाहू यांच्याकडे जाऊन स काशीशम सुबाहूच प्रोवाचो असं तो बोलला. काय म्हणाला? रहसंदिवा, हसत हसत त्यांना काय म्हणाला? राज्य कामुक काशीश भुक्ष राज्यमा कंटकम अकंटकम कम वा सुबाहवे चार्जम प्रेच्छेदम यथारुची. हे राज्याचा लोभ असणाऱ्या काशी राजा, राज्य कामुक काशीश, राज्याचा लोभ असणाऱ्या काशी राजा, तू निष्कंटक राज्याचा उपभोग घे. भुक्ष राज्यम अकंटकम, राज्याचा उपभोग घे. किंवा त्वं त्वा सुबाहवेच्या आद्य प्रेच्छेदम यथारुची. तर तुझ्या जर आवड असेल, तुझ्या इच्छा असेल तर तू सुबाहूला हे राज्य दे. काशीश प्राहतिम राज्यम परित्यक्तम रणम विना भवांग क्षत्रियादायादो नेदम कयुपपद्यते. काशी राजा म्हणाला, युद्धाशिवाय त्याग केलेल्या राज्याचा काय उपयोग? राज्य परित्यक्तम रणम विना, युद्धाशिवाय राज्याचा काय उपयोग? आपण भवान क्षत्रिय दायादो नेदम कयुपपद्यते, आपण क्षत्रिय कुटुंबातील आहोत म्हणून हे आपल्याला योग्य नाही. आणि प्रनष्टा वाच्यसेनो अपि त्यक्त्वा मरणजं भयं लक्ष्यं शत्रु समुद्दिश्य संबंधितं नृपशरा. अगदी सेना आणि अमात्य नष्ट झालेलाही राजा मरण भय टाकून आपल्या शत्रूला उद्देशून शरसंधान करत राहतो. हे या ठिकाणी महाराजांनी अतिशय सूचक अशा गीतेतला श्लोकाचा संदर्भ आपल्याला लक्षात येतो. ते म्हणतात, हतो वा यातिश स्वर्ग हित्वा वास भुनक्तिगा जो भयत्रास्य हा निर्हि यज्ञवच्चो दितोरणाहा. ते युद्धात ठार झाला असता तो राजा स्वर्गात जातो. हतो वा यातिश स्वर्गे, आणि हित्वास भुनक गाव जिंकला असता पृथ्वीचा उपभोग घेतो.
त्याला दोन्ही ठिकाणी काही तोटा होत नाही. त्याला मग जो भयास्त्रस्य हानीही तोटा होत नाही. म्हणून यज्ञाप्रमाणे संग्राम म्हणजे युद्ध सुद्धा शास्त्र नियमानुसारच आहे. यज्ञवच्चोदितो रणाः. आणि मग हा काशीराज असं म्हणतो, हित्वा रोज नृपतीर भोगान अन्यथा भिरशिता निनातान दिव्या भुंजित संसिद्धे यजेतेश महामखैः. राजानं शत्रूंना जिंकून इच्छेनुसार हितकारी स्वर्गीय भोगांचा उपभोग घ्यावा आणि उत्तम सिद्धी प्राप्त होण्यासाठी मोठ्या यज्ञाने मोठमोठे यज्ञ करावे आणि मग परमेश्वराचं यजन करावं. आततायिना वायांतम दृष्ट्वा भीतो यदा नृपाः पलायते सहित्वेह कीर्ती प्रेत्यैती दुर्गती. अविकारी शत्रूला आलेला पाहून भ्यायलेला राजा आततायिना वायांतम दृष्ट्वा भीतो यदा नृपाः. एखादा राजा जेव्हा भीतो तेव्हा आणि पळून जाते, पलायते तेव्हा तो जणू काही कीर्तीचा त्याग करून दुर्गतीला जातो. कीर्ती प्रेत्याची दुर्गती. हे त्या काशीराचं बोलणं ऐकून अलर्क असं म्हणतो, हा अलर्का हा पुढेचा वृद्ध मतबे भृत्य सांप्रतम न तथा हम हीनो देहा क्षत्रियत्व पुलकुत. ऐकून अलंका असा म्हणाला, अशा प्रकारे मत माझं पूर्वी होतं. तो म्हणतोय असं माझं पूर्वी मत होतं, सध्या तसं नाही. कारण जर देहच नाही तर मग क्षत्रियता आली कुठून, क्षत्रियता कुठून. यथा भोगो जडा कुंभस ततेयम हेयम देही नस्तनुः गुणा प्राणा मनश्चापि सान्निध्यात चेतना. ज्याप्रमाणे मातीपासून तयार झालेला कुंभ, एखादा मडक जड, त्याप्रमाणे प्राण्याचं शरीर आहे. गुण प्राण आणि मन सुद्धा. गुणा प्राणा मनश्च अपि चैतन्याच्या सान्निध्यामुळे चित सान्निध्यात चेतना. चैतन्याच्या सान्निध्यामुळे ते सचेतन आहे. इच्छा वितरेक एवायम यदा नान्योस्ति कश्चन कुतस्तदानि वितरा धीरज्ञानाद्यतो हि सा. ती शक्ती ही एकमेव आत्मा आहे. याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. किंवा शत्रू मित्र इत्यादी बुद्धी कुठून येणार आहे. कारण ती बुद्धी अज्ञानामुळे आहे. माणसाच्या मनात जेव्हा मूळ मुक्ती भावना नसते तेव्हा तिची अज्ञान अशी ती या बुद्धी असते. त्यामुळे शत्रू मित्र वगैरे हे सगळे लौकिक अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात राहतात. हा अलर्क काशी राजाला म्हणतो, निमित्तेन यदद दुःखम माईकम मे भवत तथा दत्तात्रेय प्रसादो भून मयी येदे दृशो भवाम. तुझ्या निमित्ताने जे मला दुःख झालं, पण निमित्ताने यद दुःखम, ते सर्व माईकच आहे. माईकम मे भवत तत्व. तेव्हा त्यानंतर मात्र माझ्या ठिकाणी दत्तात्रेय प्रसाद होऊन मयी, मला माझ्या ठिकाणी दत्तात्रेयाची कृपा झाली. त्यामुळे मी असा विचार करणारा झालो, ते मुक्त झालो. दीर्घितारी इंद्रिय गणस त्यक्त्वा संगमेश संगमशेषता मनोब्रह्माणि संधासे
जय सर्वत्र तज्जये. इंद्रिय शत्रूंना जिंकलेला मी सर्व संग परित्याग करून ब्रह्माच्या ठिकाणी मी मनोसंधान करतो. त्यामुळे मनोब्रह्माने संधास्य, मी ब्रह्माच्या ठिकाणी मी मनोसंधान करतो आणि त्यात माझा जय झाल्यामुळे जया सर्वत्र तज्जये, मनोजयामध्ये सर्वच गोष्टींचा जय आहे, विजय आहे. नारीर्मे त्वं न चाहं ते सुबाहुस्तुपकारा कृत भेद दृष्टि क्वमे सर्व बळी सर्वत्र चाप्य अहम. माझा तू शत्रू नाही, मी तुझा शत्रू नाही. सुबाहुआ उपकार करता आहे, तू बाहुस तू उपकार कृत. मला भेददृष्टी कुठे? भेददृष्टी कोमे सर्व, सर्व माझ्या ठिकाणी आहे, मी सर्वत्र आहे. इति तद्वचनं श्रुत्वा कबालिंद्य बुधा दृढं इष्टोक्तं भ्रातरीयुक्त्वा सुबाहु पुराह काशिपम. असं त्या अलर्काचं वचन ऐकून त्याला आनंदाने दृढालिंगन देऊन कमालिंग्य मृदा दृढम, हे बंधो तू उत्तम बोललास असं म्हणून सुबाहू काशीराजाला म्हणाला, सुबाहू प्राह काशिपम यदर्थ काशीराज राजेह त्वामं शरणं गता विशेष तन्मया लब्धम यास्यामि स्वस्तिते अस्तु भोः. हे काशीराजा, त्यासाठी या ठिकाणी मी तुला शरण आलो, तुला येऊन भेटलो, तुला येऊन विनंती केली आणि कशा करता ते याच्यावर चढाई वगैरे करून याला या अवस्थेपर्यंत आणलं. त्यातून ते मी संपूर्णता मिळवले आहे. मी जातो, तुझं कल्याण असो. तर हे कोण म्हणतोय? ते सुबाहू म्हणतोय. काशीपप्राह मां ब्रूहि निष्पंदो अर्थ कथम तव किमर्थ मागतोषी तम कौतुकम प्रतिभाती मे. काशीराजा म्हणाला, तुझा अर्थ लाभ कसा झाला, तुझा लाभ कसा झाला हे मला सांग. तू कशासाठी आला होता? तर मला त्याबद्दल थोडं कुतूहल. त्वं कौतुकम प्रतिभाती मे. तेव्हा पुढे म्हणतो, वित्रम राज्यम ममाक्रांतम भ्रात्रा निर्जित्यम तबहि मे तेही ती शरणं प्राप्यम बाबद्यात मान्यथा कथम. माझ्या वडिलांचं राज्य माझ्या भावानं आक्रमण करून घेतलं, त्या भावाला जिंकून माझं राज्य मला मिळवून दे असं तू जेव्हा म्हणाला, ते खोटं कसं आहे? ते खोटं कसं ठरलं? बाबद्याच्या अन्यथा कथम. तेव्हा सुबाहू म्हणाला, सुबाहू प्राह काशीश यदर्थमयमुद्यमाः विहितस्तस्सहाय्येन शृणु तत्कारणं तिदम्. सुबाहू म्हणाला, काशीराजा, त्याच्यासाठी हा उद्योग होता, तो तुझ्या सहाय्यानं विहितस्तत्सहाय्येन शृणु, तुझ्या सहाय्याने सिद्ध झाला. शृणु ऐक, त्याचं कारण काय आहे? शृणु तत्कारणं तिदम्. विद्वांसो वातरशनो विमुक्तो भ्रातरो मम तयोर्ममंच यन्मात्रा बाल्ये स्तन्यं यथा मुखे तिक्तं तथैव बोधो अपि
विंध्यस्त कर्णयोस्तथा नाश्य कर्णे पतद्देवात पशुप्रायो अनुजो भवत. माझे दोन भाऊ आहेत, विद्वांसो वातरेशनो विमुक्तो भ्रातरो बाबा. माझे जे दोन भाऊ आहेत ते विद्वान, लग्न आणि जीवनमुक्त असे आहेत. त्या दोघांना मला आईनं लहानपणी बाल्यकालात मुखामध्ये जसे स्तंड दूध सोडले तसं कानातही आम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं ज्ञान, आत्मज्ञान, तत्वज्ञान, मुक्तीसाठी योग्य असं ज्ञान ठेवलं. त्याच्या कानामध्ये मात्र ते दैवानं ते ज्ञान पडलं नाही. त्यामुळे हा धाकटा भाऊ नाश्य करणे पतद्देवा, त्यामुळे काय झालं, हा पशुसारखा झाला. पशुप्रायो अनुजो भवत, हा पशुसारखा झाला. एक का असं म्हणतोय हा, तर स्त्रीषु स्त्रेडेषु सततम संसक्तोयम यथा पशु दैवोप्यस्वस्थ सुखा शक्त्या नायमग अल्पो भवत कुधीही. त्याप्रमाणे एखादा पशु हा नेहमी स्त्रियांमध्ये विषय सुखामध्ये रंगून किंवा लौल्य लैंगिक सुखाच्या आसक्तीने हा दुर्बुद्धी असलेला असा हा आमचा लहान भाऊ असा हा पशुवर आचरण करू लागला. असा हा झाला. यथैक सार्धयाताना मेकस्मिन्नेव सीदती दुःखं भवति सार्थाना तथा अस्माक भूंदरूप. याप्रमाणे एखादा समूहाबरोबर समुदायाबरोबर जात असताना एक जर कोणी एकटा खिन्न झाला तर सर्व तो जो समूह असतो त्याला त्रास होतो. देवशीदते दुःखम भवती सार्थाना, त्याच्या बरोबरचे असतात त्याला सुद्धा ते जाणवतं. त्याप्रमाणे राजा हे आमचं असं झालं. मी तिघ उत्तम ज्ञान असणारे, मुक्त असे वावरणारे अशी आम्ही, आमच्या आईने आम्हाला तत्वज्ञान सांगितलं. आमचा भाऊ पशुवत झाला, त्यामुळे आम्ही सुद्धा असे खिन्न झालो. आणि लब्ध्वा ग्राहस्थस्मात्मान सुखिनं मन्यते स्म भ्रांतिरस्य इति संप्रेक्ष तेजोस्माकम भूतरूपाः. म्हणजे ग्रस्त धर्माला प्राप्त करून तो स्वतःला, हा आमचा भाऊ, हा स्वतःला सुखी असं मानत असतो. शांतिरस्य संप्रेष्य, हा त्याचा भ्रम पाहून राजा आम्हाला खेदो अस्माकम भूमिरूपा, आम्हाला अत्यंत खेद होत असेल. तेव्हा ततो मया निश्चित्य दुःखम वैराग्य कारणम कृतम भवत सहाय्येन तथैव वार्थो भवन भव. तेव्हा मी निश्चय करून तुझ्या सहाय्यानं वैराग्याला कारण असणारे त्याला दुःख असं त्याला उत्पन्न, त्याच्या ठिकाणी दुःख उत्पन्न केलं. तसाच माझा मूळ हेतू होता. कारण दुःखमस्मै भयादत्तम विरक्तो भूत तत्स्वयं मम कार्य ही संसिद्धा भद्रम ते असतो वज्राम्यहम. प्रजाम्य, मी याला दुःख दिलं. दुःखमस्मै मया दत्तम, त्यानंतर तो स्वतःच विरक्त झाला. विरक्तो भूत स्वयं, स्वयं तो विरक्त होऊन गेला. त्यामुळे आता मम कार्य हे संसिद्ध, त्यावेळेस माझं कार्य सिद्ध झालंय. आता ते म्हणतात भद्रम ते असतो वज्राम्यहम, तुझं कल्याण असो, मी जातो. सुभाऊ या काशी रेजेला असं म्हणतो. मग याने आणखी सांगितलं, माता मदालसा अस्माकम योगी मान्या अपितत्पया पित्वा यन्न पतत्वेदम मदक्षानीय यत्तता
भवत्संश्रयता सर्व निष्पन्नं किं ममामुना मर्त्यराज्येन साम्राज्य स्वरूपानंदतो मम. आमची आई मनाला सांग, योगी लोकांना मान्य असूनही हे तिचे दूध पिऊनही ते पडू नये असं मनात आणून प्रयत्नपूर्वक तुझ्या आधारानं सर्व निष्पन्न झालं आहे. मला या नष्ट होणाऱ्या राज्याचं काय, आणि आता आत्मानंदामुळे मला साम्राज्याचं तरी काय. म्हणून हे राजा, दोपेक्षो विदुषा राजन्सी मानस्व बांधवा उद्धर्तव्या प्रयत्नेन विद्वत्ता शैव तस्मै. हे राजा, विद्वान माणसाने गळातलेल्या स्वतःच्या बांधवाची उपेक्षा करू नये आणि प्रयत्नपूर्वक त्याचा उद्धार करावा, तर ती त्याची खरी विद्वत्ता. म्हणजे या ठिकाणी महाराज असं सांगतात की या सुबाहूच्या मुखानं जो खरा विद्वान असेल, संत असेल, आत्मज्ञानी असेल, तत्वज्ञानी असेल, त्यांनी या संसार सागरामध्ये गळून गेलेले आहेत, दुःखित आहेत, असे जे काही स्वतःचे बांधव असतील त्यांची उपेक्षा करू नये, तर प्रयत्नपूर्वक त्यांचा उद्धार करावा, तेव्हा त्याची खरी विद्वत्ता दिसून येते. अन्यथा केवळ अपरोक्ष जर अशा पद्धतीने म्हणायचं झालं तर केवळ तत्वज्ञान चर्चा हे काही विद्वत्तेचं लक्षण नाही. या सुभाऊ म्हणतो, हृदही सजने बंधो समर्थे यो वशीदती धर्मार्थ काम मोक्षेभ्यो दिंद्यास्ते नात्र संशया. सुहृद स्वजन बंधू, हृदय सजने बंधू समर्थे, समर्थ असून जर एखाद्याचा अधपात झाला, यो वशीदती, यो अवशीदती, तर धर्मार्थ काम मोक्षेभ्यो, तर धर्म अर्थ काम मोक्षासाठी ते त्याज्य आहे, यात शंका नाही. असं जेव्हा सुबाहुने या काशी राजाला सांगितलं, तेव्हा इत्युक्त्वा काशीराजो अपि क्षण सत्संग निर्वृत्ता भूत्वा दीनमनः प्राह सुबाहु कृपयान्वितम्. तर बोललेला तो काशी राजा सुद्धा क्षणभर झालेल्या त्या सत्संगानं सुखी झाला आणि दीनचित्त होऊन, दीनमनः प्राह, दीनचित्त होऊन कृपाळू असा सुबाहूला म्हणाला, कृपयान्वितम, कृपाळू सुबाहूला म्हणाला, उपकारो यदर्कस्य कृता साधो त्वया महान कथम मम उपकाराय न करोषि मनस्सखे. हे साधो, तू अलर्कावर तर फार मोठा उपकार केला आहे. उपकारो यलर्कस्य कृत साधो त्वया महान, तू अलर्कार फार मोठा उपकार केला आहे. पण हे मित्रा, माझ्यावर उपकार करण्यासाठी तू का मनात आणत नाही आहे. कथम ममोपकाराय न करोषि मन, माझ्यावर उपकार का करण्याकरता तुझं मन काय, तू माझ्यावर उपकार का करत नाहीये. ह्या काशीराजा म्हणतो, हृदो हिंसता संग इत्युक्ती ही प्रथमन्यथा तस्मान् मा अपि संसारात प्रबोधर विचक्षणा.
सज्जनांचा सहवास हा फल देणारा असतो. फलदोही शतां संग इत्युक्ती कथमन्यथा, हे वचन खोटे कसं होईल. तरी हे विचक्षणा, आता तो माझा सुद्धा या संसारापासून उद्धार कर. तेव्हा इत्युक्ता स्वभावस्तम रहस्य प्राह काशिप सत्यमेव त्वया प्रोक्तम किंतु कालो अत्र युज्यते. असं बोललेला स्वभाव तेव्हा हसून म्हणाला, काशी राजा, तू खरं तेच बोलला, पण काळाची सुद्धा काहीतरी वेगळी योजना असते. तेव्हा धर्मार्थ काम मोक्षाख्या पुरुषार्था इहोदिता त्रिवर्ग सफलस्ते अत्र तिष्ठो मोक्ष साधने विना न सिद्धती ततो यतितव्यम प्रयत्नता तत्ते संक्षोपते वक्षे यथेता श्रेयसे तत्. म्हणजे धर्मार्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ असं हे शास्त्राने इहोदिता या ठिकाणी शास्त्राने कथन केलं आहे. त्यापैकी त्रिवर्ग सफले अत्र, त्यापैकी धर्मार्थ काम हे तुझे सफळ झालेले आहे. सफलेष्ट अत्र तिष्ठो मोक्ष साधने. आता शिल्लक राहिलेला हा जो मोक्ष आहे तो साधनाशिवाय सिद्ध होत नाही. तरी तो प्रयत्नपूर्वक तुला यत्न करावा लागेल. तर तो यतितव्य प्रयत्नता, तो मी संक्षेपाने सांगेन. तर ते संक्षेपतो वक्षे यथेथा श्रेयसे तत्. ते मी संक्षेपाने सांगून त्यानंतर मोक्षासाठी तू प्रयत्न करावा. प्रत्ययो अहम वेत्येवम कर्तव्यो न पुनस्त्वया अहम मते सद्येयम कस्य त्या लोचया निशाम. मी आणि माझा अशी प्रतीची तू पुन्हा करू नये. मी माझा ही सध्या कोणाची आहे नेहमी याचा तू विचार कर. आणि अव्यक्तादि विशेषांतम सविकारमचेतनम व्यक्ताव्यक्तत्वया ज्ञेयम ततो संगमेस्तजसी. सविकारी जड अव्यक्तापासून भूत भौतिकापर्यंत व्यक्ताव्यक्त तू जे काय आहे ते जाणावं. त्यानंतर तू त्वया ज्ञेयम तो असंगमे त्वशी, तू असंगाला जाशील. अशा पद्धतीनं या सुबाहूनं काशी राजाला जो उपदेश केला त्याचा पुढ्याचा हा सुबाहू काशीराजाला काय म्हणतो आहे. आणि मग या दोघांबरोबर अलर्क पुन्हा काय बोलतो आहे हे आपण आता पुढल्या पुष्पात बघणार आहोत. पण एक गोष्ट आपल्याला यात सगळ्यात महत्वाची अशी लक्षात आली की भगवान दत्तात्रेयाच्या या उपदेशानं जेव्हा अलर्क हा मुक्त झाला तर सुबाहू हा सुद्धा मुक्तच होता. जणू काही त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने भगवान दत्तात्रेयाची ही भेट घडून यावी की काय, म्हणून जणू काही हा प्रसंग त्याच्यावर आणला असं हा अलर्कही सांगतोय, सुबाहू स्वतः सांगतो. आणि यानंतर यांना सहाय्य करणारा म्हणून कारणीभूत झालेला काशी राजा याच्याही मनात मुक्तीची भावना उत्पन्न झाली, विरक्तीची भावना उत्पन्न झाली. त्यामुळे आता हा एक वेगळाच संवाद आपण यापुढे बघतो आहोत. तेव्हा पुढच्या पुष्पात आता या तिघांमध्ये काय संवाद होतो आहे ते आपण पुढे बघू. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.